नमस्कार. जनमत मराठी बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी. अकोले तालुक्यातील गणोरे येथील विजय एकनाथ आमरे यांच्या विवाहित मुलीचा संशयास्पद मृत्यू प्रकरणासंदर्भामध्ये पोलिसांच्या निष्काळजीपणाचा आरोप गंभीर ठरला आहे. या प्रकरणी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणानं मोठी कारवाई करत तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी आरोपींना अप्रत्यक्ष मदत केल्याचा आरोप आमरे यांनी केला होता. घटनेनुसार गणोरे येथील सोनाली विजय आमरे यांचा मृतदेह 15 सप्टेंबर 2022 रोजी तिच्या सासरच्या घराजवळील विहिरीत संशयास्पद स्थितीत आढळला होता. ही आत्महत्या नसून खून असल्याचा संशय तिचे वडील विजय एकनाथ आमरे यांनी व्यक्त केला होता. त्यांनी अकोले पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार देखील दाखल केली होती. मात्र पोलिसांनी खुनाचा दाखल करण्याऐवजी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला होता. यामुळे संतप्त झालेल्या विजय आमरे यांनी 16 नोव्हेंबर 2022 रोजी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण नाशिक विभाग यांच्याकडे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस नाईक अजित घुले, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र वलवे आणि महेश आहिरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेचा गांभीर्य कमी करून सौम्य प्रकारची कलमं लावली, तसेच तपासामध्ये दिरंगाई करत आरोपींना फरार होण्यासाठी मदत केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करताना त्यांनी सांगितल्याप्रमाणे मजकूर लिहिला नाही आणि आरोपींशी संगनमत केला असा आरोप त्यांनी केला होता. नमस्कार, मी विजय एकनाथ आमरे, मुक्काम पोस्ट गणोरे, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. माझ्या मुलीचा विवाह 20/5/2022 रोजी टाहाकारी येथील मयूर हौशीराम एखंडे यांच्याबरोबर झाला होता. विवाहानंतर त्यांनी माझ्या मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली. त्रास देत असताना तिला टोचून बोलणे वगैरे त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर आम्ही 1-2 वेळेस मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु काही उपयोग झाला नाही. काही दिवसानंतर तिला दिवस गेल्यानंतर मूल ठेवायचं नाही म्हणून तिला कुरबुर करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी टाहाकारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तिची गर्भवती असल्याची नोंद सुद्धा केली. तदनंतर आरोग्य विभागातर्फे घेण्यात आलेल्या लसी वगैरे देण्यात आल्या, परंतु लसी देत असताना 2 महिन्याची गर्भवती असल्यानंतर लसीकरण केले जाते. यांनी 1.5 महिन्याची असतानाच लसीकरण करून घेतले. त्यानंतर तिचा ओटी भरण्याचा कार्यक्रम सुद्धा 1.5 महिन्यातच आटोपून घेतला. दिनांक 14/9/2022 रोजी मला फोन आला, माझ्या पोटात दुखत आहे, मला त्रास होत आहे, तरी माझ्या सासरचे मला दवाखान्यात नेत नाही. म्हणून मी जावांना फोन करून सांगितले की तिच्यावर काहीतरी उपचार करा, नाही तर तिला माझ्याकडे तरी पाठवून द्या. तदनंतर त्यांनी तिला टाहाकारी येथील रहिवासी असलेले डॉक्टर एखंडे यांच्या शमशेरपूर येथील दवाखान्यात घेऊन गेले. त्यांनी तिला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. सोनोग्राफी साठी अकोले येथील चौधरी डॉक्टर यांची चिठ्ठी दिली. त्याच दिवशी त्यांनी सोनोग्राफी केली. सोनोग्राफी केल्यानंतर करून आल्यानंतर रात्री 9च्या सुमारास माझ्या मुलीच्या पोटात जास्तच दुखू लागले. त्यानंतर डॉक्टर एखंडे यांच्या सल्ल्याने माझ्या मुलीला काही गोळ्या देण्यात आल्या. त्या गोळ्या दिल्यानंतर गर्भपात झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी अकोले येथे गेलो असता मी मुलीची चौकशी करण्याकरता फोन केला. फोन केला असताना जावईंनी काही फोन उचलला नाही. मग नंतर मी तिच्या नंदेच्या फोनवर फोन केला. मग नंदेने फोन तिच्याकडे दिला असता तिनं मला रडत सांगितले की रात्री 11च्या सुमारास बाळ पडून गेले आहे. तरी म्हटली, मी विचारणा केली, मग मी तुला नेण्यासाठी येऊ का? ते विचारत असताना मग मी तसाच टाहाकारी येथे रवाना झालो. टाहाकारी येथे रवाना होत असताना नागवाडी येथे टाहाकारी इकडून येताना माझी मुलगी, सासू आणि नवरा दिसले. त्यानंतर आम्ही शमशेरपूर येथील डॉक्टर एखंडे यांच्या
हॉस्पिटलमध्ये गेलो. डॉक्टर एखंडे यांनी मला सांगितले की या अशा गोष्टी होतच असतात, त्यात काही मांडण्याचं कारण नाही. 1-2 दिवसात संपूर्ण घाण पडून जाईल, तिची प्रकृती व्यवस्थित होईल. तदनंतर तुम्ही तिला 2 दिवसानंतर माहेरी घेऊन जा. त्यानंतर आम्ही दवाखान्यातून बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आमचे थोडी बाचाबाची झाली. बाचाबाची होत असताना सोनालीच्या सासूने कुरबुरी करण्यास सुरुवात केली. तुमची मुलगी तंबाखू खात आहे, ती व्यवस्थित राहत नाही वगैरे कुरबुरी सुरू केल्या. त्यानंतर माझी मुलगी म्हणाली, मी काम करत नाही, तंबाखू खाते, मग मला इथे राहायचं नाही. ती माझ्याबरोबर निघाली. निघाली असताना मी तिला घेऊन येण्याचा विचार केला. परंतु तिच्या सासूने नवऱ्याने तिला ओढत काढत टाकरी येथे घेऊन गेले. त्यानंतर मी घरी आलो. घरी जरा वेळ बसलो असताना माझ्या पुतणीचा मला फोन आला की अण्णा, सोनाली बेपत्ता झाली आहे, तिच्या चपला विहिरीच्याकडे दिसत आहे, ती कुठेही सापडून येत नाही. मग मी तात्काळ टाकारी गावाकडे रवाना झालो. मी तेथे पोहोचल्यानंतर त्यांना माझी मुलगी सापडली. मग त्यांनी पोलिसांना बोलवून घेऊन पंचनामा केला व मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह घेऊन आम्ही अकोले येथे गेलो असता मी तात्काळ अकोले पोलीस स्टेशनमध्ये गेलो व माझी तक्रार घेण्यास विनंती केली. परंतु ते म्हणाले, अगोदर खबर द्या, नंतर तुमची तक्रार घेण्यात येईल. परंतु मी विचारणा केली की अगोदर तुम्हाला खबर जर भेटली नसेल तर मग तुम्ही मृतदेह पोलीस पंचनामा वगैरे कसे करून केला. त्यानंतर त्यांनी मला तेथून हाकलून दिले. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या मुलाला घेऊन मी खबर दिली व FIR दाखल केला. FIR दाखल करत असताना त्यांनी मी सांगितलेला महत्वाचा मजकूर गाळून FIR नोंदवली. मी त्याची तक्रार मिथुन घुगे यांच्याकडे केली. त्यांनी मला सांगितले की तुम्हाला जसे सांगायचे तसे सांगा, पण आम्हाला जे घ्यायचे तेच आम्ही घेऊ. तदनंतर FIR नोंदवल्यानंतर माझ्या मुलीचं PM झाले व PM झाल्यानंतर गणोरे गावी आम्ही अंत्यविधी केला. त्यानंतर मला त्यांच्या वागण्या बोलण्यात जरा गडबड वाटली. त्यांनी एक आरोपी अटक केला व दुसऱ्या आरोपीला अटक न करता सोडून दिले. त्यानंतर मी बरेच दिवस त्यांना विनंती करत होतो की तुम्ही दोन्ही आरोपींना अटक करा, परंतु त्यांनी या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष केले. आम्ही काय करायचे ते तुम्ही आम्हाला सांगू नका असे म्हणून टाळाटाळ केली. त्यानंतर थोड्या दिवसात आरोपींना जामीन झाला. आरोपींना जामीन झाल्यानंतर मी रीतसर SP साहेब व उपविभागीय अधिकारी साहेब यांना अर्ज केले. त्यानंतर मी प्राधिकरणामध्ये अर्ज केला व प्राधिकरणामध्ये केलेल्या अर्जाचे 2 वर्ष पूर्ण निकष लावून सुनावणी झाली व त्या सुनावणीमध्ये API घुगे यांना दोषी धरण्यात आले. तसेच पोलीस घुले, आहेर, वल्वे यांना निर्दोष सोडण्यात आले. माझी अशी विनंती असेल की संबंधित अधिकाऱ्यावर पोलीस कारवाई करून माझ्या मुलीचा राहिलेला तपास पोलीस खात्यानं त्वरित पूर्ण करावा व जे माझ्या मुलीचा मोबाईल व ज्या हस्तगत गर्भपाताच्या वेळा हस्तगत करायच्या होत्या त्या करून कोर्टामध्ये सादर कराव्यात व अपूर्ण राहिलेले चार्जशीट पूर्ण करून मला न्याय मिळवून द्यावा ही पोलीस खात्याला माझी कळकळीची विनंती. या गंभीर आरोपांची दखल घेत पोलीस
विभागीय तक्रार प्राधिकरण नाशिक विभागाच्या वतीनं अध्यक्ष ए भटकर, सदस्य सुनील कडासने आणि अमित डमाळे यांनी प्रकरण क्रमांक 159/2022 नुसार तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिलेत. या आदेशामुळे अकोले तालुक्यात खळबळ उडाली असून एका पित्याच्या लढ्याला यश मिळाल्यानं या प्रकरणाकडे आता सगळ्या तालुक्याचं लक्ष लागलं आहे. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, अकोले, अहिल्यानगर.